झटपट बातम्या. पाटण शहरातील श्रीराम पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. ही संस्था ठेवीदारांसह सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर यांनी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या मेळाव्यात बोलताना केले. सातारा MIDC येथे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींना सातारा शहर DV पथकाने केली अटक. सातारा शहरातील जुना दवाखाना येथे कॅथ लॅबला मान्यता. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश. मंडलाधिकारी विनोद सावंत यांची बदली झाल्याने कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरच्या नागरिकांनी हिंद नगर वाचनालय येथे विनोद सावंत यांना दिला निरोप. सातारा ते अयोध्या ST बस सुरू करावी. भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांचे विभागीय नियंत्रकामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन. फलटण शहरातील कुरेशीनगर येथे बेकायदा सुरू असलेल्या गोवंशीय जनावरांचा कत्तलखाना पोलिसांनी केला जमीनदोस्त. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात CCTV कॅमेरे बसवण्याच्या कामाला झाली सुरुवात. सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना रेशन दुकानदार संघटनेचे विविध मागण्यांसाठी निवेदन. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासासाठी 25 कोटीचा निधी मंजूर. आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणला जाहीर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले वितरण. सातारा तालुक्यातील घाटवण येथील घाटाई देवीच्या मंदिरातील चोरी प्रकरणी गुन्हेगारांना जेरबंद करा, नागरिकांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे मागणी. जावली कुडाळ मार्गे मेढा शेमडे रस्त्यासाठी 451 कोटीचा निधी मंजूर. सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली माहिती. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने सन्मानजनक वागणूक न देता अपमान केला, त्याचा सर्वांनीच निषेध केला. RPI आठवले गटाचे कार्यकारिणी सदस्य सुनील भालेराव यांचे प्रतिपादन. भोईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांच्या बदली निमित्ताने भोईंज पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला सत्कार. वाई शहराजवळील सोमजाई डोंगराला लागलेल्या वणवा विझवण्यात पर्यावरणप्रेमींना यश. भाजप कराड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तारळी मध्यम प्रकल्प कामाची केली पाहणी. खटाव तालुक्यातील त्रिमली येथे ग्रामस्थांच्या वतीने बौद्ध विहाराच्या बांधकामाचे करण्यात आले भूमिपूजन. खटाव मानचे आमदार जयकुमार गोरेंच्या फंडातील मंजूर विविध विकास कामाचे ग्रामस्थांच्या हस्ते खटाव तालुक्यातील औंध येथे करण्यात आले भूमिपूजन. खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगीतील APJ अब्दुल कलाम ॲक्टिव्हिटी सेंटरने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडली, गटशिक्षण अधिकाऱ्यांचे गोरेगाव वांगी येथे प्रतिपादन. सातारा शहरातील LBS कॉलेजच्या पार्किंगमध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण. सातारा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीची नोंद. जावली तालुक्यातील सायळी येथील राहत्या घराच्या अंगणातून 15 वर्षीय मुलाला पळवले, अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमी मधून नाराजी व्यक्त. सातारा शहरातील कात्रेवाडी येथील ओढ्यावर जलवाहिनीच्या वॉलला गळती, हजारो लिटर पाणी वाया. जिहे काठापूर योजनेतून वंचित उत्तर व पश्चिम भागातील गावांना पाण्याबाबत आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते तोंडले येथे सर्वेक्षण शुभारंभ.
मान तालुक्यातील दिवड येथे भरदिवसा बंद घरात चोरी, रोख रक्कम व मोबाईलवर चोरट्यांनी मारला डल्ला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फलटण शहर व तालुक्यातील गावाच्या हद्दीत लोणंद ग्रामीण व शहर पोलिसांनी केले पथसंचलन. लोकसभेच्या उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले यांचे सूचक वक्तव्य. महायुतीत 3 पक्षाचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी असे वाटते आणि ते चुकीचे नाही. आपल्या उमेदवारीबाबत वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. सध्या इतकंच सांगतो की मी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. माझ्याजवळ बसचे तिकीट, ट्रेनचे आणि विमानाचे तिकीट आहे, असे सूचक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सध्या महायुतीत उमेदवारी नाट्य रंगले आहे. खासदार उदयनराजेंनाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झालेले असतानाच अचानक फलटणचे नेते माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव सातारा लोकसभेसाठी पुढे आल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार, तर 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार.